हाय फ्रेंड्स, दरवर्षी बाप्पांच्या आगमनाने सगळीकडे वातावरण किती आनंदमयी होऊन जाते ना। कानावरती येणारे ढोल ताशांचे आवाज ऐकून आपले मन अगदीच उत्साहित होऊन जाते आणि बाप्पांच्या आगमनाने आठवण येते ते उकडीच्या मोदकांची। चला तर आज आपण तेच बनवूया। उकडीच्या मोदकांच्या सारणासाठी काय साहित्य लागते हे ऑलरेडी मी स्क्रीनवर मेन्शन केलं आहे, तरीही मी तुम्हाला आता सांगते। मी आधी कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून त्यामध्ये 2 वाटी ओल्या नारळाचा चव टाकला आणि तो छान गोल्डन कलरचा होईपर्यंत मी त्याला भाजला। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा खसखस आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकले आणि तुम्ही बघू शकता कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेल्या ड्रायफ्रूट्स कटरनीच मी आज सगळे ड्रायफ्रूट्स कट केले आणि ते पण मी या सारणामध्ये टाकले आणि पूर्ण सारण व्यवस्थित भाजून घेतलं। त्यामध्ये नंतर मी 1.5 वाटी गूळ टाकला। तुम्ही जर कमी गोड खाणारे असाल तर तुम्ही 1 वाटी गूळ सुद्धा या सारणासाठी वापरू शकता आणि थोडीशी वेलची पूड टाकून आपलं सारण तयार झालं। हे आता आपण बाजूला ठेवून थंड करायला ठेवूया, तोपर्यंत उकड काढून घेऊया। आजच्या मोदकांच्या उकडसाठी मी फक्त पाणी वापरलं आहे, तेही 2 वाटी पाणी। तुम्ही याऐवजी 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध सुद्धा वापरू शकता। तर आधी 2 वाटी पाणी मी कढईमध्ये टाकले, त्यानंतर अर्धा चमचा तूप, अर्धा चमचा साखर आणि पाव चमचा मीठ टाकून मी ते ढवळून घेतलं आणि उकळीपर्यंत वाट बघितली। तुम्ही बघू शकता जी वाटी मी तुम्हाला दाखवली, ज्या वाटीने आपण पाण्याचं प्रमाण घेतलं त्याच वाटीने 2 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं। पाण्याला उकळी आले की गॅस कमी करायची, त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून ते मिक्स करून घ्यायचं। नंतर गॅस बंद करून हे उकड 10 मिनिटासाठी झाकून ठेवायची। ही उकड थंड होईपर्यंत मी केसर तुपामध्ये भिजवून ठेवले। उकड थंड झाल्यावर परातीमध्ये काढायची, ती थोडी गरमच असते, त्यामुळे एखादा ग्लास किंवा मी असं फुलपात्र वापरलं आहे त्याने मिक्स करायची प्रॉपर। त्यानंतर हाताला थोडेसे पाणी घेऊन ही उकड व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्याचा एकदम मऊ असा गोळा तयार करायचा। तुम्हाला जर ही उकड थोडीशी ड्राय वाटत असेल तर तुम्ही थोडं पाणी ॲड करू शकता, कारण प्रत्येक तांदळाच्या पिठामध्ये थोडा फरक असतो। त्यानंतर हा गोळा 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचा। माझ्याकडे हा मोदकाचा साचा आहे, मी त्याच्या साह्यानेच आज मोदक बनवणार आहे। तर त्यासाठी मी आधी त्याला व्यवस्थित तूप लावून घेतले। नंतर तांदळाचा पिठाचा जो गोळा आहे तो मी व्यवस्थित त्यामध्ये प्रेस करून घेतला काठाने आणि व्यवस्थित प्रेस करायचा, म्हणजे त्याच्यावर व्यवस्थित कड्या उमटतात। त्यानंतर त्यामध्ये सारण भरायचं आणि तो वरच्या साईडनी व्यवस्थित बंद करून घ्यायचा। त्यानंतर तो साचा ओपन करून व्यवस्थित हलक्या हाताने तो मोदक बाहेर काढायचा आणि बघा किती सुंदर मोदक तयार झाला। त्यानंतर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये जे स्टीमर दाखवलं होतं त्या स्टीमरमध्ये मी सगळे मोदक स्टीम करून घेतले आणि बघा किती सुंदर मोदक तयार झाले। खायला तर एकदम मऊ, लुसलुशीत आणि चविष्ट झाले होते। तुम्हाला कसे वाटतायत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास याला लाईक शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। उकडीचे मोदक आणि त्यावर तुपाची धार, वाह काय मस्त कॉम्बिनेशन आहे ना। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय। Thank you for watching.